हॅलो फ्रेंड, आय एम सतीश. आपण आज प्रॅक्टिस सेट 2 मॅथमॅटिक्सचा सोडून घेणार आहे, स्टँडर्ड 7. तर काय ड्रॉ द ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो, म्हणजे तुम्हाला दिलेल्या मेजरमेंटनुसार तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. तो आपण वन बाय वन बघूया. क्वेश्चन काय आपला, ड्रॉ ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो. तर आता ट्रायंगल ड्रॉ करायचे आपल्याला 3 साइड दिलेले आहेत, लेंथ ए बी, लेंथ बी सी आणि लेंथ ए सी. तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतो मी आधी. ट्रायंगल किती प्रकारचे बाळांनो? एक अँगल नुसार ठरवतो, बरोबर. पहिला कोणता? राईट अँगल ट्रायंगल. दुसरा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल. हे 3 प्रकार पडतात त्रिकोणाचे बाय अँगल नुसार. आता दुसरे साइड नुसार असतात. तर समजा आपलं नाही काय ना, फॉर एक्झाम्पल हा एक ट्रायंगल आहे ए बी सी. हा नाही, फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला समजण्यासाठी. ट्रायंगल एबीसी आहे. ए बी ची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, बीसी ची आहे 5 सेंटीमीटर आणि एसी ची आहे 5 सेंटीमीटर. तिन्ही बाजू सारखे का नाही? बोथ 3 साइड्स आर इक्वल. त्यालाच काय म्हणतो आपण? इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यालाच काय म्हणतो आपण? समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी सारखी असते त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण. दुसरा आता 3 प्रकार पडतात, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज त्रिकोण. तर आता समभुज झाला आपला, त्यालाच काय म्हणतात? इक्विलॅटरल. दुसरा काढूया आपण, पी क्यू आर. हा एक ट्रायंगल आहे. याची ही बाजू आहे 5 सेंटीमीटर, ही बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि ही आहे 4 सेंटीमीटर. याच्या 2 बाजू सारखे आहे, बरोबर. याला काय म्हणतात आपण? आयसोस्केल ट्रायंगल. त्यालाच काय म्हणतो? समद्वि म्हणजे 2. समद्विभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी सारखी असते त्याला म्हणतो आपण समद्विभुज व आयसोस्केल्स ट्रायंगल. तिसरा आता कोणता आहे सांगा बरं, कोणता असेल? एक्स वाय झेड. याचा आहे 4 सेंटीमीटर, याचं 5 सेंटीमीटर आणि याचं 3 सेंटीमीटर. तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे, बरोबर. एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड, बरोबर. तर हा झाला विषमभुज त्रिकोण. त्यालाच काय म्हणतो आपण? स्केलेन. काय म्हणतो? स्केलेन, बरोबर. इथं ओके, ठीक आहे. स्केलेन ट्रायंगल. कळलं तुम्हाला बाळांनो? 3 प्रकारचे ट्रायंगल असतात बाय साइड, बरोबर. ज्या त्रिकोणाचे तिन्ही बाजू सारखे त्याला म्हणतात आपण इक्विलॅटरल. ज्या त्रिकोणाचे 2 बाजू सारखे त्याला म्हणतो आयसोस्केल. आणि ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या बाजूंची लांबी वेगवेगळी असते त्याला म्हणतो आपण विषमभुज त्रिकोण किंवा स्केलेन ट्रायंगल. चला आपण आता जे एक्झाम्पल आहे ते बघूया. काय? इन ट्रायंगल एबीसी, लेंथ ए बी 5.5 सेंटीमीटर, लेंथ बी सी 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ ए सी 3.5 सेंटीमीटर. तुम्हाला याचा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. खूप सोपं आहे. तिन्ही बाजूंची लांबी त्यांनी दिलेली आहे. तर थोडंसं वर घेतो मी. आता आपल्याला तिन्ही बाजू दिलेले आहे. लेंथ ए बी 5.5, लेंथ बी सी 4.2 आणि लेंथ ए सी 3.5. तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे. म्हणजे हा कोणता ट्रायंगल आहे? कोणता आहे? स्केलेन, बरोबर. तर आपण तो ड्रॉ करूया. तर पहिले एक रफ डायग्राम काढून घ्यायची. एक ट्रायंगल काढायचा रफ झाला. त्याला आपण नाव देऊया ए बी सी. ट्रायंगल एबीसी. लेंथ आता ए बी ची किती आहे? 5.5 सेंटीमीटर. आता बी सी किती आहे? 4.2 सेंटीमीटर आणि ए सी 3.5 सेंटीमीटर.
खाली राहायचं ROUGH रफ फिगर किंवा डायग्राम. ओके, याच्यावरून आपण ऍक्च्युअल फिगर ड्रॉ करूया. तर चला बीसी आपण बेस काढून घेऊ पहिले. बीसी किती आहे? 4.2 सेंटीमीटर. दिसतंय ना तुम्हाला बाळांनो? इथं घेतोय, हे बघा स्केल 4 इथं आणि इथे 2. झाली ड्रॉ. याला बी आणि याला सी नाव. आता पुढे कसं आहे, याची लेंथ किती आहे? 4.2 सेंटीमीटर. तर आपल्याला आता कंपास लागेल आणि स्केल लागेल, बरोबर. तर लेंथ आता आपण ए बी ड्रॉ करायची, बरोबर. तर ते किती आहे? 5.5 सेंटीमीटर. तर कंपास घ्यायचं 0 पासून ते 5.5. कुठे आहे? 5 इथे, बरोबर. 5.5 झालं. 5.5 घेतलं, बी पॉइंट वर ठेवायचं आहे. कंपासचं एक टोक आणि वर असं ड्रॉ करायचं. ओके, आता सी पॉइंट त्यासाठी किती आहे? एसी ड्रॉ करायचं ना. एसीचं डिस्टन्स किती आहे? 3.5 सेंटीमीटर. या पाहिजे इथं रफ डायग्राम मध्ये. तर 3.5 आपण स्केलने मेजर करून घ्यायचं कंपास ठेवून. झालं. दिसतंय तुम्हाला? बाई इकडून दिसेल, दिसतंय ना. आता सी पॉइंट वर ठेवणार आणि इकडे बायसेक्ट त्याचा ड्रॉ करणार. झालंय. ही लाईन एक जोडून घ्यायची आणि ही एक जोडून घ्यायची. हा पॉइंट झाला आपला ए, बरोबर. ए बी चं डिस्टन्स किती आहे आपलं? 5.5 सेंटीमीटर. एसी चं किती आहे? 3.5 सेंटीमीटर. ओके, कळलं? सोपं आहे ना. हे झाला आपला कोणता ट्रायंगल आहे? स्केलियन ट्रायंगल, बरोबर. म्हणजे विषमभुज त्रिकोण झाला. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. खूप सोपं आहे मित्रांनो. तुमच्या अंडरस्टँडिंग होतंय का? पण मी माझं 100% कॉन्सन्ट्रेशन लावून शिकवतोय. चला आपण पुढचं एक्झाम्पल बघूया आता. चला आता आपण हे एक्झाम्पल सोडूया. काय? इन ट्रायंगल STU लेंथ ST 7 सेंटीमीटर, लेंथ TU 4 सेंटीमीटर आणि लेंथ SU 5 सेंटीमीटर. सेम एक रफ डायग्राम काढून घ्यायची. एका साईडला काढून घ्यायची. त्याला नेमिंग देऊ आपण STU, बरोबर. आणि इथे STU. ओके, ST ची लेंथ किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. TU किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. आणि SU किती आहे? 5 सेंटीमीटर आहे, बरोबर. ही झाली आपली रफ फिगर. याच्यावरून आपण ऍक्च्युअल फिगर काढूया. तर TU ची लेंथ किती आहे आपली बाळांनो? TU 4 सेंटीमीटर, बरोबर. झिरो 1 2 3 4, बरोबर. तर 4 आहे. हे ड्रॉ करून घेतो लाईन मी. ओके, याला आपण नाव देऊन टाकायचे लगेच. T आणि U 4 सेंटीमीटर. आता काय करायचं बाळांनो? आपल्याला ST बाजू काढायची, बरोबर. S आणि T. तर काय करायचंय? स्केल घेतली, कंपास घेतलाय. सेम 0 ते 7. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, इथं 0 आणि इथं 7 घेतलं मेजर. पॉइंट कोणता? T.
थोडस वर गेलंय पण जाऊ द्या, अंडरस्टँडिंग होत आहे ना, बस ते महत्वाचं आहे. हे झालं. आता दुसरी साईड कोणती, एस यू काढायची बरोबर. आपल्याला एस चे किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. सेम यामध्ये 5 सेंटीमीटर परत मेजर करायचं कंपास ठेवून. हे बघा 0 ते परत बघूया आपण चेक करून. झालं 5. ओके. आता काय करायचं, यू पॉइंटवर ठेवायचं. हे पहा ठेवलं कंपासचं टोक आणि याला आर्क एक ड्रॉ करायचा आहे, बायसेक्ट होणार. झाला. तर सिंपल स्केल घ्यायची, ही आणि ही लाईन जोडून घ्यायची. परत ही एक लाईन जोडून घ्यायची. आता याला नाव काय बाळांनो, यस. आता लेंथ लिहायची आहे बाळांनो, नाही तर मार्क भेटत नाही. यस टी किती आहे, 7 सेंटीमीटर. टी ची आपण लिहिलेले आहे, एस यू किती आहे, 5 सेंटीमीटर. इथे पण तिन्ही बाजूची लांबी वेगवेगळी आहे, मेजरमेंट वेगळं आहे. म्हणजे हा पण कोणता ट्रायंगल झाला बाळांनो, कोणता झाला सांगा ना, स्केलेन ना, बरोबर ना, स्केलेन ट्रायंगल, एस टी यू. ओके, कळलंय तुम्हाला इथपर्यंत. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता पुढचं एक्झाम्पल काय बाळांनो, इन ट्रायंगल पी क्यू आर, लेंथ पी क्यू 6 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ पी आर 4.5 सेंटीमीटर. बरोबर. सेम रफ डायग्राम काढून घ्यायची एक आपण, एक ट्रायंगल काढून घ्यायचा, अंदाजे काढायचा, मेजरमेंट घेऊन नाही. त्याला आपण नेमिंग देऊ पी क्यू आणि आर. ओके, पी क्यू आर. ओके. आता काय आहे, पी आणि क्यू ची लेंथ किती बाळांनो, 6 सेंटीमीटर. क्यू आर किती आहे, 3.8 सेंटीमीटर आणि पी आर 4.5 सेंटीमीटर. याला खाली रफ डायग्राम म्हणायचं. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम काढूया. क्यू आर किती आपला 3.8. ओके, 0 ते 3.8 आपण हे करून घ्यायचं. लेंथ एक सेगमेंट ड्रॉ करायचा इथून 0 पासून 3.8. ओके, क्यू आणि आर किती सेंटीमीटर आहे, 3.8 सेंटीमीटर. बरोबर. आता काढायचं आहे आपल्याला पी क्यू ड्रॉ करायचा आहे. सेम कंपास घ्यायचा आहे, किती डिस्टन्स घेणार आपण, पी क्यूचा 6 सेंटीमीटर. घेतलं. त्यानंतर पी आर किती आहे, 4.5. तर मेजर करून घ्यायचे 4.5 बरोबर. ओके, 4.5 झालं ना. आर पॉइंट वर ठेवायचं आहे, आर ड्रॉ करायचं, बायसेक्ट झालं पाहिजे असं. ओके, झालं. हे जोडून घ्यायचंय. नेमिंग द्यायचं इथं पी क्यू आर. आता पी आर किती आहे, 4.5 सेंटीमीटर आणि पी क्यू किती आहे, 6 सेंटीमीटर. झाला अँगल ड्रॉ. सोपं आहे ना बाळांनो. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. आता क्वेश्चन काय, ड्रॉ अँड आयसोस्केल ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड 3 सेंटीमीटर. म्हणजे कोणता अँगल आहे हा, आयसोस्केल. बरोबर, दोन बाजू सारखे आहे, त्यालाच काय म्हणतात, समद्विभुज त्रिकोण. तर आपण एक रफ डायग्राम काढून घेऊया.
ट्रायंगल काढायचा. ओके, त्याला नेमिंग द्यायचं. एक्स वाय झेड देऊ आपण, एक्स वाय आणि झेड. तर वाय झेड किती, 5 सेंटीमीटर बरोबर. बेस ना, बेस म्हणजे खालची बाजू. आणि अदर टू साइड किती आहे, 3.5 सेंटीमीटर. ही पण 3.5 सेंटीमीटर. आयसोस्केल म्हणजे दोन बाजू सारख्या असणारा त्रिकोण काढायचा आपल्याला. रफ डायग्राम झाली. आता ऍक्च्युअल डायग्राम. बेस 5 सेंटीमीटर घेऊ आपण. 0 ते 5. ओके, नेमिंग करायचं वाय आणि झेड. मेजरमेंट किती आहे, 5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर आता साईडच्या बाजू काढायच्या. किती सेंटीमीटर आहे बाळांनो, 3.5. स्केल घ्यायची, 0 ते 3.5. तुम्हाला दाखवतो मी. झालंय 3.5. वाय पॉइंटला ठेवायचंय आणि आर्क ड्रॉ करायचा. सेम झेड पॉइंटला, कारण हे पण ऑलरेडी 3.5 सेंटीमीटर आहे ना, इकडे एक. ओके, बायसेक्ट ड्रॉ झाला आपला आर्क. त्यानंतर हे जोडून घ्यायचं फक्त. इकडे एक जोडून घ्यायचं. ह्या पॉइंटला आपण एक्स म्हणूया बरोबर. तर मेजरमेंट लिहायचे किती, एक्स वाय किती, एक्स वाय 3.5 सेंटीमीटर. हे बघा येते मेजरमेंट. आणि एक्स झेड किती आहे, सेम 3.5 सेंटीमीटर. दोन बाजू सारखे आहे म्हणून आपण असं दोन लाईनने थोडस डिनोट केलं की हा याच्या दोन बाजू सेम आहेत, आयसोस्केल ट्रायंगल आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता आपल्याला पुढचा प्रश्न काय आहे, ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6 सेंटीमीटर. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय बाळांनो, ज्या त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी सेम असते त्याला काय म्हणतो आपण, इक्विलॅटरल ट्रायंगल. तर सेम आहे म्हणजे कसं, समभुज त्रिकोण काढायचा आपल्याला. एक रफ डायग्राम काढून घ्यायची सेम, फॉर अंडरस्टँडिंग ओनली. त्याला काय नाव द्यायचं, रफ डायग्राम. त्याच्या बाजूला नाव देऊ आपण पी क्यू, कॉर्नरला नाव देऊया पी क्यू आर. आता 3 इंची 6.5 सेंटीमीटर, याची पण 6.5 सेंटीमीटर आणि खाली पण 6.5 सेंटीमीटर. ओके, याच्यावरून आपण आता ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ करूया. तर किती घ्यायचं डिस्टन्स, 6.5 सेंटीमीटर बरोबर. 0 ते 6 पॉइंट. ओके, 6.5 झालं. त्याला नेमिंग क्यू, क्यू आणि आर. खाली डिस्टन्स पण लिहून टाकायचं 6.5 सेंटीमीटर. ओके, आता कंपासचं काम. कंपास मध्ये काय करायचं, 6.5 सेंटीमीटर घ्यायचं, कारण तिन्ही पण सेमच आहे ना बाळांनो. हे पण क्रॉस चेक झालं, बरोबर आहे आपलं. क्यू पॉइंटला ठेवायचं, एक आर्क ड्रॉ करायचं. सेम आर पॉइंटला ठेवायचं, एक आर्क ड्रॉ करायचं. झालं. ही कॉर्नर जोडून घ्यायची, हा पण जोडून घ्यायचा. याला नाव देऊ आपण पी. नेमिंग करायचं साईडला 6.5 सेंटीमीटर, हे पण 6.5 सेंटीमीटर. तर ह्याची तिन्ही बाजू सेम आहे ना, मग ह्या चिन्हाने आपण डिनोट करायचं डबल डॅशने, पी क्यू आर. झालं, सिंपल ना. आपण आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. क्वेश्चन काय बाळांनो, 4 नंबरचा, चूज द लेंथ ऑफ द साइड. म्हणजे तुम्ही मनाने जी आवडेल ती लेंथ घ्या, युअर सेल्फ म्हणजे स्वतः, अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल. वन इक्विलॅटरल म्हणजे कोणता, तिन्ही बाजू
ची लांबी सारखा असणार आहे, त्यालाच म्हणतात समभुज त्रिकोण. वन आयसोस्केल त्यालाच काय म्हणतात आपण समद्विभुज त्रिकोण. अँड वन स्केलेन म्हणजे विषमभुज त्रिकोण. असे 3 त्रिकोण तुमच्या मनाने ड्रॉ करायचे वेगवेगळ्या मेजरमेंट घेऊन. चला आपण एक एक ड्रॉ करूया. पहिले आपण इक्विलॅटरल ड्रॉ करू. इक्विलॅटरल ट्रायअँगल. तर अंदाजे आपण डिस्टन्स घेऊया. ट्रायंगल एबीसी साठी लेंथ बीसी 3 सेंटीमीटर, लेंथ AB 3 सेंटीमीटर अँड लेंथ AC 3 सेंटीमीटर. इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी सारखी पाहिजे, बरोबर. चला आपण आता एक रफ डायग्राम ड्रॉ करूया. 3 सेंटीमीटर साठी नाव देऊयात याला ABC. ट्रायंगल एबीसी, बरोबर. लेंथ AB 3 सेंटीमीटर, BC किती 3 सेंटीमीटर आणि AC 3 सेंटीमीटर. तिन्ही बाजूची लांबी सारखी आहे, बरोबर. चला आता ऍक्च्युअल ड्रॉ करायचं आहे. स्केल घेतली, खाली बेस आपण ड्रॉ करून घेऊया 3 सेंटीमीटर. हे पहा इथे घेऊया वाटलंच. चला 0 पासून 3 पर्यंत आलंय. त्याला नेमिंग घेऊ B आणि C, बरोबर. डिस्टन्स किती आहे 3 सेंटीमीटर मेजरमेंट. ओके. लेंथ. आता काय करायचं, सेम कंपास घ्यायचंय, त्यामध्ये 3 सेंटीमीटर मेजर घ्यायचंय. आलंय, दिसतंय का तुम्हाला? थोडं इकडे घेतो म्हणजे तुम्हाला पण कळेल. आलंय ना 3 सेंटीमीटर. थोडं आता आलंय. ओके, 3 सेंटीमीटर आलं. बी पॉइंट वर ठेवायचं आहे. हे बघा, आर्क एक ड्रॉ करायचं, नंतर सी पॉइंट वर ठेवायचं आणि आर्क ड्रॉ करायचं. झाला. हे जोडून घ्यायचंय AB आणि AC. लेंथ 3 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. इक्विलॅटरल म्हणून तिन्ही बाजू सेम दाखवल्या. ओके, क्लिअर. आता आपण ड्रॉ करूया आयसोस्केल. आयसोस्केल ड्रॉ करूया. आयसोस्केल ट्रायअँगल. त्यासाठी आपण अंदाजे माप घेऊया. 2 सेम पाहिजे आणि एक वेगळं पाहिजे. ट्रायंगल PQR घेऊ आपण. तुम्हाला आवडलं तर XYZ घ्या, MNO घ्या, कोणताही घेऊ शकता तुम्ही ट्रायंगल. लेंथ QR 5.8 सेंटीमीटर आणि लेंथ PQ आणि लेंथ PR 4.7 सेंटीमीटर. म्हणजे 2 इंची लेंथ PQ आणि लेंथ PR 4.7 सेंटीमीटर आहे. ओके, क्लिअर. आता रफ डायग्राम ड्रॉ करून घेऊया आपण. एक ट्रायंगल काढायचा साईडला, म्हणजे आपल्याला आयडिया येणार या पद्धतीने असं ड्रॉ करायचं. म्हणून वर P, खाली इकडे Q आणि इकडे R, बरोबर. तर QR किती आहे 5.8 सेंटीमीटर, PR 4.7 सेंटीमीटर घेऊ आणि PQ 4.7 सेंटीमीटर, बरोबर. 2 बाजू सेम म्हणजे तो झाला आयसोस्केल, बरोबर ना बाळांनो. याला रफ डायग्राम म्हणू. डायग्राम. ओके, आता ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ करायची. तर काय करायचं, QR किती आपला 5.8 सेंटीमीटर. स्केल घ्यायची, इथे ठेवायची.
0 ते 5.8 कुठं आहे? ओके, 5.8 क्यू आणि आर लेंथ लिहून टाकायची 5.8 सेंटीमीटर क्यू आर. आता आपल्याला पी क्यू आणि पी आर ड्रॉ करायचा बरोबर. हे बघा इकडे रफ डायग्राम मध्ये पी क्यू आणि पी आर ड्रॉ करायचा आहे. तर किती रे मेजरमेंट आहे? 4.7. सेम 0 ते 0 पासून आपण दिसतंय तुम्हाला 7 पर्यंत आलंय बरोबर. 0 ते 4.7. ओके. आता एक आर ड्रॉ करायचा, क्यू पॉइंट वर ठेवायचं, असा एक आर्क ड्रॉ करायचा, परत आर पॉइंट वर ठेवायचंय कारण दोन बाजू आपल्याला सारख्या आहेत आयसोस्केल मध्ये. त्यानंतर हा बायसेक्ट जोडून घ्यायचा आहे, इकडे एक आणि इकडे एक बरोबर. त्याला नाम नेमिंग इन पी बरोबर. लेंथ लिहून टाकायची किती आहे? 4.7 सेंटीमीटर. इकडे पण 4.7 सेंटीमीटर. ह्या दोन बाजू सेम आहे म्हणून आपण असे दाखवूया त्याला. टू साइड्स आर इक्वल लेंथ. ओके क्लिअर. आयसोस्केल झाला. आता नेक्स्ट कोणता आहे आपला? स्केल अँड ट्रायंगल. म्हणजे तिन्ही पण बाजूची लांबी वेगवेगळी पाहिजे, लेंथ वेगवेगळी पाहिजे बरोबर. आपण आता तो ड्रॉ करूया. सांगा बरं कोणतं कोणतं घेऊ आपण स्केल अँड ट्रायंगल साठी? ट्रायंगल साठी लेंथ सांगता का मला तुम्ही? समजा आपण आता डीएफ ट्रायंगल डीईएफ ड्रॉ करूया. ट्रायंगल डीएफ. तर सांगा बरं डी ची लेंथ किती घ्यायची? लेंथ ऑफ डी 4 सेंटीमीटर घेऊया. तर लेंथ ईएफ 5 सेंटीमीटर घेऊया आणि लेंथ कोणती राहील बाळांनो? डीएफ बरोबर. किती आहे? 6 सेंटीमीटर. दिसतंय क्लिअर. आता याची आपण रफ डायग्राम एक ड्रॉ करून घेऊया. स्केल अँड ट्रायंगलचे तिन्ही लेंथ वेगवेगळे आहे कारण तो विषमभुज त्रिकोण आहे बरोबर. एक रफ डायग्राम आपण ड्रॉ करून घेऊया. नेमिंग द्यायचं डी ई आणि एफ बरोबर. डी किती आहे? 4 सेंटीमीटर. ईएफ किती आहे? 5 सेंटीमीटर आणि डीएफ 6 सेंटीमीटर बरोबर. तिन्ही साइडचे लेंथ वेगवेगळी आहे. याला म्हणणार आपण रफ डायग्राम. ओके. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम ड्रॉ करणार आहोत. सेम पहिले बेस आपण ड्रॉ करून घ्यायचा. डी किती आहे? 4 सेंटीमीटरच आहे बरोबर. थोडस खाली घेतो. झिरो ते 4 सेंटीमीटर. ओके. डी आणि ई बरोबर किती आहे? 4 सेंटीमीटर. बेस झाला आपला. आता परत कंपास घ्यायचा आणि डिस्टन्स घ्यायचं. आपण पहिले डीएफ ड्रॉ करू. किती आहे डीएफ? 6 सेंटीमीटर. याच्यात मेजर करून घ्यायचं. 6 वर ठेवलं. इकडे हलतंय जरासं. ठीक आहे आपण करूया मॅनेज. ते झालंय 6 सेंटीमीटर. डी पॉइंट वर ठेवायचंय. डीएफ ड्रॉ करायचा ना. ओके. आता ईएफ ड्रॉ करायचा. ईएफ किती आहे? आर्क आपण ईएफ चा ड्रॉ करू. किती? 5 सेंटीमीटर बरोबर. झालं 5 सेंटीमीटर. ओके. ई पॉइंट वर ठेवणार आणि आपण आर्क ड्रॉ करणार बायसेक्ट साठी. झालं आर्क ड्रॉ. बायसेक्ट पण झाला पॉइंट. या पॉइंटला काय नाव येईन बाळांनो? एफ बरोबर. हे जोडून घ्यायचं ट्रायंगल फक्त आपण.
लेंथ लिहून टाकायची. DF किती आहे 6 सेंटीमीटर. FE किती आहे किंवा EF 5 सेंटीमीटर. झालं, कळलं तुम्हाला. अशा प्रकारे आपण इक्विलॅटरल, आयसोस्केल आणि स्केल अँड ट्रायंगल ड्रॉ केले. तर बाळांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.